राम कृष्ण हरी. नित्य नेमाप्रमाणे राजविद्या राजगुह्य योग अध्याय 9. दररोज आम्ही ज्ञानेश्वरीतील एक ओवीवर चिंतन करत आहोत. कारण एक तरी ओवी अनुभवावी म्हणल्यासारखं त्या ओवीचं त्या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी किंवा ओवी समजून घेण्यासाठी आपण एक ओवीचं त्या ठिकाणी चिंतन करत आहोत. आज 9व्या अध्यायातील 27वी ओवी आपण पाहणार आहोत. चला तर मग 27व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात. अर्थ बोलाची वाट पाहे तेथे अभिप्रावोची अभिप्रायात विये भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात वक्त्याला त्या ठिकाणी श्रोतेगणांचं भाव मिळालं पाहिजे. श्रोतेगणांकडून त्या ठिकाणी मोठेपण मिळालं पाहिजे आणि श्रोतेगणांकडून लक्ष मिळालं पाहिजे. त्यांचं लक्ष आपलंच व्हावं आणि आपल्याकडे त्यांचं एकरूप व्हावं लक्ष. मग वक्त्याच्या वक्तृत्वातून किंवा त्याच्या मुखातून स्पंदून त्या ठिकाणी जसं भरलेला मळा, फुलाने भरलेला मळा असतो